ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेले खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवरती सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवच कुंडले मानली जातात. पूरनियंत्रण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवरती दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राहुल पिंगळे यांनी म्हटलं आहे की साकेत, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासारवडवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवरती होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर गप्प बसणार असतील तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची आणि पर्यावरणाची हानी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरतीच राहील असा आरोप काँग्रेसने केला आहे. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्ह मध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे सांगतात शेटने आम्हाला सांगितलेलं आहे हा टेम्पोचा नंबर आहे. किती दिवसापासून टाकता इथे? हा, अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे इकडे, इथे मँग्रोव्ज आहे. हम लोग तो सामने हमारे दिखा है इधर सामने तो हम लोग आए हे बघा दूसरा दिवस है. दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग, हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्हवरती टाकला जातोय. इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला, खाडी बुजवायला घेतली. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेले जर कारवाई होत नाहीत तर महापालिका हद्दीतला भाग आहे. हे बघा ही 2 जण आणि हा टेम्पो कुठे उभा केलाय बघा. ही मागची खाडी दाखवा, ही समोर खाडी, खाडीमधली भरणी, हा टेम्पो. प्रशासन आता तरी कारवाई करणार आहे का झोपेचं सोंग घेणार आहे या ठिकाणी?